त्यांची चूक झाली. इंधनाचा प्रयोग करत होते ते. एवढी मोठी आग लागेल माहिती नव्हतं त्यांना. आता माहीत झालं ना, पुढच्या वेळेला माणूस मारा किंवा नाही ते पण माहिती होईल. असं बोलून का लहान मुलं आहेत. पुढल्या वेळेला ते असा प्रयोग करत असतील तेव्हा मी पण तिकडे उपस्थित असेल याची काळजी घेईन. पण असले प्रयोग शिकवता तरी का तुम्ही पोरांना? हा अंतर्वक्र आणि बहिर्वक्र बिंगाचा प्रयोग येतो. कसला प्रयोग येतो? सूर्यकिरण जर थेट अंगावर पडले तर त्याने ड जीवनसत्व मिळतं, पण बहिर्वक्र बिंगातून पडले तर त्याने आग लागण्याची शक्यता असते. तर मग कागदाचा तुला पिकवायचा नव्हता की धनी कसा जाईल? मी कागदात पेटायला होता, पण सध्या नैवेद्य मोठी वारे हवात आली, त्यामुळे कागद उडून गवताची वेगळी लागली. आता पश्चिमेला इकडे असेल या बाकीचे इकडे गडबड नको आहे. हे बघ, ही आहे आपली पृथ्वी आणि हा आपला सूर्य. पृथ्वी अशी स्वतः भोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. त्यामुळे जेव्हा इथे उजेड असतो तेव्हा इथे अंधार. त्यामुळे अमेरिकेत जेव्हा दिवस असतो तेव्हा भारतात रात्र असते आणि जेव्हा भारतात दिवस असतो तेव्हा अमेरिकेत. हा कोणता देश आहे सर? हा देश नाही काही, हा अनेक देशांपासून तयार झालेला आफ्रिका खंड आहे. ते तुम्हाला आफ्रिकेतली गंमत सांगतो. ह्या दक्षिण आफ्रिकेत एक मोठे क्रांतिकारी नेते होते, नेल्सन मंडेला. त्यांनी आपल्याला एक खूप छान शब्द दिला, उबुंटू. कोणता शब्द दिला? हा, आता उबुंटू म्हणजे काय? एकदा खूप शास्त्रज्ञ आफ्रिकेला गेले. त्यांनी तिथल्या आदिवासी मुलांसमोर एक फळांनी भरलेली टोपली ठेवली आणि त्यांना सांगितलं, आपण धावण्याची स्पर्धा घेऊया. तुमच्यापैकी जो कोणी पहिल्यांदा या टोपली कशी पोचेल त्याला यातली सगळी फळं मिळतील. पण स्पर्धा सुरू झाली आणि त्यानंतर शास्त्रज्ञांनी जे बघितलं त्यांनी ते हैराण झाले. कारण स्पर्धा सुरू झाल्यानंतर मुलं धावली नाही, तर त्यांनी एकमेकांचे हात हातात धरले आणि एकत्र त्या टोपलीपाशी गेले. शास्त्रज्ञांनी त्यांना विचारलं, तुम्ही असं का केलं? तर त्यावर ते म्हणाले, उबुंटू. म्हणजे याचा अर्थ मी आहे कारण आम्ही आहोत. त्यामुळे आपल्यातल्या प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात असं काम केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याबरोबर इतरांचाही फायदा झाला पाहिजे. गौरी ताई ते नेहमीच करते. मी परत येईपर्यंत तू शाळा सांभाळची. तू मोठी आहेस, समजूतदार आहेस, मुलं ऐकतात तुझं. शाळा चालू राहिली पाहिजे.